नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो होतो इस्कॉन टेम्पलला, कारण पप्पा आमच्याकडे आलेले आहेत. म्हटलं मग कुठे जायचं, तर आम्ही निघालो होतो आज कृष्ण टेम्पलला, जे की आमच्या घरापासून 30-40 किलोमीटर आहे. सो इथे मी, पप्पा आणि अणू आहे. तर पप्पांना मी सांगत होते की मी व्लॉग करते. तर खूप छान असं वातावरण आहे, बंगलोरमध्ये आहे. तर वातावरण बघत बघत आम्ही पोहोचलो या ठिकाणी टेम्पलला. तर सगळ्यात अगोदर बॅग चेकिंग झाली, नंतर मग आमची चेकिंग झाली. सो लेडीज जेंट्स सेक्शन्स सगळे वेगळे आहेत. बॅग मोठ्या असल्या तर इथे बॅग आत नेऊ देत नाहीत. जर तुम्हाला इस्कॉन टेम्पलला यायचं असेल तर नक्की या. खूप छान टेम्पल आहे. पण येताना खूप मोठी बॅग कॅरी करू नका. तर इथे आम्ही दर्शनाचं जे काही पे करायचं होतं ते केलं. सर येड्यावणी करतात ना, कोणी टाका आमच्याकडे द्या. तुम्ही मध्ये आले. हे घेऊन घेते ना मे बी. टोकन शो कर. तर चप्पल स्टँडला चप्पल वगैरे ठेवल्या आणि त्यानंतर थोडं पुढे गेलो. छान इथून मेट्रो बघितली आणि पुढेच इकडे पार्टच्या पुढे चप्पल अजिबात अलाउड नाही आहे. तर इथे अशा पद्धतीने पाणी येत होतं आणि त्यात पाय वगैरे धुवून मगच टेम्पलमध्ये एंट्री होती. तर छान होतं, मस्त पाय धुतले आणि इथून अशा पद्धतीने एंट्री आहे मेन टेम्पलकडे जाण्यासाठी. तर आम्ही थोडं थांबलो. इथे छोटंसं पॉन्ड होतं, त्याच्यामध्ये ना कासव होते 2-3, तर ते अनु बघत होता. आपण इकडनं गेलो होतो का? इथून तर मागच्या वेळेस जेव्हा मी, माझ्या सासूबाई आम्ही आलो होतो त्यावेळेस एंट्री समोरचं जे मंदिर दिसलं तिथून होती. तर ह्यावेळेस थोडासा चेंज केलेला आहे आणि जे टेम्पल दिसतंय तिथे 108 वेळा हरे कृष्णा हरे रामा म्हणत म्हणत एक स्टेप पुढे जायचं होतं आणि मग मंदिरात एंट्री होत होती. पण थोडासा बदल केलेला आहे. नंतर इथे नरसिंहाचं टेम्पल होतं. सगळ्यात पहिलं प्रल्हाद नरसिंहा असं म्हणून एक टेम्पल होतं. तर आतमध्ये व्हिडिओ फोटो काढण्यास सक्त मनाई होती म्हणून आतमधला काही व्हिडिओ घेतला नाही. त्याच्या पुढेही एक देवीचं छोटं टेम्पल होतं. तर असे 2 टेम्पल केल्यानंतर तुम्ही मग फायनल मोठ्या टेम्पलमध्ये जाता, जिथे राधाकृष्ण आणि बलराम आहेत आणि अजून एक आहे, त्यांचं मला नाव नाही कळालेलं बरं का. हा आहे मुख्य इस्कॉन टेम्पलचा एंट्रान्स. तर तुम्ही बघू शकताय किती गर्दी आहे. तरी आम्ही विकेंडला आलो नव्हतो, तर विकेंडला तर यापेक्षाही जास्त गर्दी असते. अगदी पूर्ण लाईन लागतात. तर हा बघा, माझ्या पिल्लूचं काहीतरी इकडे वेगळंच चाललेलं होतं. जिकडे जायचं नसतं तिकडे हा मुलगा अगदी आवर्जून जातो. तर इतकं सुंदर वातावरण, त्यात ढगाळ वातावरण आणि छान देवदर्शन म्हटलं की अगदी मस्त वाटतं. तर मेन मंदिरामध्ये ना अलाऊ नाही अजिबात पण फोटो काढायला. पण मला माहीत नव्हतं, बाहेर तिथे काही बोर्ड वगैरे लावलेला नव्हता. त्यामुळे मग मी थोडंसं माझं शूट केलं गेलं आणि नंतर मी बोर्ड बघितला आणि तिथल्या ज्या सिक्युरिटी होत्या त्या बोलल्या की नका घेऊ म्हणून. मग मी नाही घेतलं. बाबांचा घेऊ आपण व्हिडिओ. जायचं काय? जायचं का?
तर हे जे आहे ते मी आधीच शूट केलेलं होतं. म्हणजे मग खूप असं जिथे राधाकृष्ण आहे तिकडे तर शूट करणं पॉसिबलच नाहीये. सो मी थोडंसं लांबूनच शूट वगैरे करून घेतलं आणि मग आम्ही गेलो होतो खाली. अशा पद्धतीने इकडे एक्झिट आहे आणि एक्झिटच्या म्हणजे खाली गेलं की तिथेच मग तुम्हाला प्रसाद, लहान मुलांसाठी वेगवेगळ्या गोष्टी, मंदिरासाठी वेगळ्या गोष्टी. तर इथे पिल्लू माझं ना ड्रॉइंगसाठी बुक बघत होता. आता खरं सांगायचं ना, याला फक्त ते बघायला आवडतं. माझ्या मुलाला ड्रॉइंगमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. तर ती मुलगी सांगत होती, की "बघ हे खूप छान आहे" वगैरे. पण त्याला टॉय पाहिजे होते म्हणून त्याने काय ते बघितलं नाही, की नाही मला नाही घ्यायचं. तर इथे आम्ही एक टॉय त्याला घेतलं आणि त्यानंतर हे असं छानसं काम यावरती केलेलं होतं. खूप छान-छान आणि युनिक गोष्टी इथे होत्या. वेगळं काहीतरी. त्यानंतर इथे हे अशा पद्धतीने होतं. 2-3 फ्लोअरला त्यांनी असं पूर्ण केलेलं आहे. तर इथे ह्या पूर्ण अशा राधाकृष्ण, बाळकृष्ण, यशोदा मैया, त्यानंतर गाय-वासरू असे छान-छान इतके छान ह्या गोष्टी होत्या ना, अगदी पाहता क्षणी मन असं वाटत होतं ना, कुठली घेऊ आणि कुठली नाही. तर त्यात मला ही सगळ्यात जास्त आवडलेली गाय-वासराची मूर्ती होती. फ्रेम्स पण खूप सगळ्या होत्या आणि प्राईस खूप रिझनेबल होती. प्राईस अजिबात असं नव्हतं, की खूप जास्त त्यांनी लावलेल्या होत्या. तर तिकडनं निघाल्यानंतर मग इकडे फूड कोर्ट होतं. परत अजून जास्त बाहेर होतं. मग पिल्लूला पेस्ट्री खायची होती. आम्ही पेस्ट्री घेतली आणि त्यानंतर मग एक्झिबिशनमध्ये मी थोडंफार 1-2 गोष्टी घेतल्या मम्मीसाठी आणि मग बाहेर आलो. तर इथे छान असं फाउंटन आहे तेही बघितलं आणि मग नंतर इकडे प्रसादाची लाईन होती. मी काय केलं पण? हे एक घे तुला. इकडे आमचा पिल्लू रुसला होता, की फार टॉयज नव्हते म्हणून आणि मग प्रसाद घेतला. आईसाठी एक छोटीशी फ्रेम घेतली होती राधाकृष्णाची आणि मग अशा पद्धतीने आमचा आज इस्कॉन टेम्पलचा दिवस गेला. त्यानंतर आम्ही मेट्रोने घरी आलो. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा. पुढे येणारे व्हिडिओ खूप छान-छान असतील. म्हैसूर वगैरे आणि बंगलोरचे अनेक व्हिडिओ आहेत, तर बघायला विसरू नका. धन्यवाद.